सुप्रभात. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. महाराष्ट्राचे आराध्य देव आहेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि संपूर्ण जगाचे, विश्वाचे आणि भारताचे विधाता विधाता म्हणेन, लोक शिल्पकार म्हणतात. भारताचा विधाता, ज्याची घटनाच संविधान ज्या महामानवाने बनवली, त्या मानवाचा कालच संविधान दिन सगळीकडे साजरा झाला. या संविधान दिनी उपक्ष मी अनेक प्रबोधनं काल भाषणाद्वारे, लाईव्हद्वारे दिली. सर्वजण या महामानवांना आपलं दैवत मानतात, आराध्य दैवत मानतात. तर दैवत नाही, तर आमचा आत्मा आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे. आता महत्त्वाचं म्हणजे आज मी एक बंड पुकारलेला आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये 30-32 वर्ष अखंड सेवा, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक जीवनात काम करताना, अधिकारी म्हणून काम करताना विविध गरीब लोकांसाठी मी काम केले, गोरगरिबांसाठी काम केले. अतिक्रमण विभाग 3-4 वर्ष मी सांभाळला. ठोस कारवाई करायचो. ज्या गोष्टी नियमबाह्य आहेत त्या तात्काळ उजेडात आणून त्यांच्यावर कारवाई करायचो. असं नाव आहे माझं. संपूर्ण अतिक्रमण विभागामध्ये, विकासकांमध्ये दहशत आहे. एक असा अधिकारी आहे जो कोणालाही घाबरत नाही. केवळ कागद आणि नियमावलीच्या आधारावर, केवळ कागद आणि नियमाच्या आधारावर ठोस कारवाई करतो. अशा प्रकारे आपली कामाची कार्यशैली अबाधित 30-32 वर्ष ठेवली. 1997ला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, जे टी चंद्रशेखर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आयुक्त होते आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी रस्ता रुंदीकरण प्रकल्प केला, यशस्वी केला, ते पाहून हिंदू बाळासाहेब ठाकरेंनी ठाणे जिल्ह्यावर असलेलं प्रेम, ठाणे जिल्ह्यावर असलेले प्रेम, ठाणे शहरावर असलेले प्रेम, ठाणे महानगरपालिकेवर असलेले प्रेम पाहता त्यांनी टी चंद्रशेखर यांना आयुक्त म्हणून ठाणे महानगरपालिकेमध्ये आणलं. भले ठाणे महानगरपालिकेची एक ग्रेड कमी केली, परंतु टी चंद्रशेखरांना घेऊन आलं. एक आशेचं किरण, एक प्रकाशाचं किरण, जे ठाणं अचानक चर्चेत आलं, पिक्चरमध्ये आलं, जे बहुउद्देशीय शहर झालं. का झालं? तर टी चंद्रशेखर IAS अधिकारी यांनी केलेली अखंड मेहनत, 3 वर्षामध्ये संपूर्ण जवळजवळ 700 किलोमीटरचे रस्ते आज ठाणे शहरामधले विकसित झालेले आहेत. रस्ता रुंदीकरण झालेलं आहे. जे मुख्यत्वे रस्ते 350 किलोमीटर जे मुख्यत्वे रस्ते होते, तेवढेच रस्ते अंतर्गत 350 किलोमीटर अंतर्गत रस्ते होते. सगळ्या रस्त्यांचं गोळाबेरीज केली तर जवळजवळ 750 किलोमीटरचे रस्ते ठाणे शहरामध्ये आहेत. आणि ते आज सुसज्ज असे कॉन्क्रिटिंगकरण, डांबरीकरण, दोन्ही बाजूला फुटपाथ, मध्ये डिवायडर, त्याच्यामध्ये झाडे, रस्त्याच्या फुटपाथला दिवाबत्ती, अशा प्रकारची योजना टी चंद्रशेखर साहेबांच्या कालावधीत राबविली गेली आणि यशस्वी राबविली गेली. त्यांच्याबरोबर काम करणारे अधिकारी म्हणून असंख्य असतील, त्यातला मी एक होतो.
त्यांच्याबरोबर काम करणारे अधिकारी म्हणून असंख्य असेल, त्यातला मी एक होतो. काम केलं प्रभावीपणे. ठाण्यामध्ये बहुउद्देशीय संक्रमण शिबिर जो प्रकल्प, ठाण्यामध्ये बहुउद्देशीय जो संक्रमण शिबिर प्रकल्प विश्वासाने टी चंद्रशेखर साहेब असताना आणि अनिल पाटील नगर अभियंत्यांना, मी ते त्या काही ज्युनियर इंजिनियर होतो. ज्युनियर इंजिनियर असतानाही विश्वासाने माझ्याकडे ते दिलं. स्टार्ट प्रकल्प प्रस्ताव बनवणे, टेंडरिंग करणे, टेंडरिंग यशस्वीपणे काढणे. त्याच्या आधी 2-2 निविदा झाल्या, त्या यशस्वी झाल्या नाही. त्यामुळे हा प्रकल्प टी चंद्रशेखर साहेबांनी माझ्याकडे दिला विश्वासाने, आणि माझ्याकडे दिला हा प्रकल्प मी यशस्वी स्टार्ट प्रोजेक्ट टू टेंडरिंग यशस्वी केला आणि प्रोजेक्ट चालू करून कम्प्लिटली यशस्वी केला. जो धर्मवीर नगर तुलसीधाम येथे यशस्वीपणे 3 बिल्डिंग ABCD ह्या 3 बिल्डिंग 4 विंग अशा प्रकारे पूर्ण केला. आणि एवढ्या बिल्डिंग मजबूत होत्या, एवढे बिल्डिंग मजबूत होते की फाउंडेशनच हार्ड रॉकवर होतं. फाउंडेशन हार्ड रॉकवर असल्यामुळे ती बिल्डिंग तोडताना कोणाला तुटत नव्हत्या. त्या बिल्डिंग कोणाला तोडताना तर तुटत नाही. ते संक्रमण शिबिराचा प्रोजेक्ट केला 2002मध्ये केला संक्रमण शिबिराचा प्रोजेक्ट. आणि आत्ता 2002 आणि 2017 म्हणजे 15 वर्षाने त्या इमारती BSUP प्रकल्पासाठी तोडल्या आणि आता नवीन इमारती त्या जागेवर झाल्याने मधनं आशरसाठी, आशर सर्वसेवा महापालिका विकत घेतलेला आशर सर्वसेवा महापालिका आशरसाठी तिथून मधला DP रस्ताही काढला. मी अजूनही त्या विभागात जातो. टी चंद्रशेखर साहेबांच्या रस्ता रुंदीकडे मोहिमेने अनेक नगरं बसवली गेली. तो नगरं बसवण्यामध्ये जो कोणाचा हात होता तो रवींद्र शिंदेंचा होता. अनेक नागरी सुविधा देणे तो जो कोणी हात होता रवींद्र शिंदेंचा होता. अशा प्रकारे प्रभावीपणे काम करत असता अनेक प्रकल्प मोठमोठाले यशस्वीपणे पूर्ण केले. जो पहिला प्रकल्प ठाणे शहरात आला, जो पहिला प्रकल्प ठाणे शहरात असल्यामुळे तो रस्ता रुंदीकरणाचा असो, विस्थापिताचा असो, संक्रमण शिबिराचा असतो. आणि पुढे आला नंतर 2002मध्ये माझी KD लालासाहेब नगर अभियंता आले. KD झाला हे PH म्हणून महानगरपालिकेत PH म्हणून होते. PH असं त्याने नगरपंच पदावरती मूळ स्थित केलं लोकल बॉडीच्या हिशोबाने आणि कायमस्वरूपी 14 वर्ष नगर अभियंता म्हणून ते कार्यरत होते. आणि यांच्या कार्यकालामध्ये त्याने जे काही विश्वासातले अभियंते होते, त्यांच्या विश्वासातले काम करणारे, प्रभावीपणे काम करणारे विश्वासातले अभियंते होते. त्यातला एक अभियंता रवींद्र शिंदे होता. आणि रवींद्र शिंदेने प्रभावीपणे काम करताना दाखवून दिले नगर अभियंत्यांना. आणि प्रत्येक गोष्ट अधिकाऱ्यांच्या समोर मांडून पूर्णत्वास नेणारा हा रवींद्र शिंदे आहे. ड्रेनेजमध्ये दिलं तेव्हा मला जरा नाराजी आली. ड्रेनेजमध्ये आल्यामुळे मी ठटका नगर अभियंत्यांशी बोललो, अरे रवि जी तुम क्या करते हो यार, अरे रवि जी तुम क्या करते हो यार, तुम ड्रेनेज में जाके काम करके देखो, मैं मालूम पड़ जाएगा कैसा कितना काम है. असं बोलल्यानंतर मी विश्वासाने साहेबांना म्हटलं, साहेब ठीक आहे, ड्रेनेज विभागात जातो. ड्रेनेज विभागात काम करायला लागलो. आणि जसं काम करत गेलो तसं भरपूर कामं ड्रेनेज विभागांमध्ये डीप ड्रेनेज लाईनसारखं शिरलो. भरपूर कामं ड्रेनेज लाईन मेंटेनन्स करणं, दुरुस्ती करणं, शौचालय बांधणे, शौचालय दुरुस्ती करणे, शौचालय बांधणे, हे नागरी विकासाची कामं होती. म्हणजे गोरगरीब जनतेची कामं जी होती ती माझ्याकडे होती. त्यामुळे मला एक समाधान होतं, ते वेगळं फील व्हायचं की बेसिक अर्बन ॲम्युनिटीज ज्या गोष्टी होत्या त्या रवींद्र शिंदेकडे होत्या. म्हणजे रवींद्र शिंदे घराघरापर्यंत पोचला. काम करत करत रवींद्र शिंदे घराघरापर्यंत पोचला. कारण बेसिक अर्बन ॲम्युनिटीज माझ्याकडे होत्या आणि त्या ॲम्युनिटीज येण्यासाठी लोक माझ्याकडे असंख्य यायचे. गरिबांना ड्रेनेज लाईनच्या सुविधा द्यायचो, गरिबांना शौचालयाच्या सुलभ शौचालयाच्या सुविधा जी काही सुलभ शौचालय ठाणे शहरामध्ये दिसतात, तुम्हाला जी काही सुलभ शौचालय ठाणे शहरामध्ये दिसतात ते संपूर्ण प्रकल्प स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे त्या काळी रवींद्र शिंदे आणि हिरलेकर साहेब असताना आम्ही राबविला यशस्वीपणे. ज्या ठिकाणी शौचालय सुलभ शौचालय करायला हरकती येत होत्या, बनवायला अडचणी येत होत्या, अशा ठिकाणी देखील सुलभ शौचालय ह्या रवींद्र शिंदेने बांधले आहे. मागे हटलो नाही. जर तिथे अडचणी आल्या तर मी मुद्दामून ती साईट चालू करायचो. सांगतोय, जर तिथे काम करायला अडचणी आल्या तर रवींद्र शिंदे प्रथम जिथे अडचणी आहेत त्या साईटवर प्रथम जाऊन ती साईट प्रथम तर चालू करायचो.
असा रवींद्र शिंदेचं काम करण्याचा ठेका आहे. अचानक 2005मध्ये भयावह पूरस्थिती आली. 2005 का 2006मध्ये 2005मध्ये असंख्य भयावह पूरस्थिती आली ऑल ओव्हर द महाराष्ट्राभरती. पडणारा पाऊस आणि भरती, पडणारा पाऊस आणि समुद्र भरती एकच वेळ झाल्यामुळे ती संपूर्ण महाराष्ट्राभरती ढगफुटीमुळे पूरस्थिती आली. या पूरस्थिती आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने एक धोरण जाहीर केलं की संपूर्ण राज्याचा पाणी निचरा करण्याच्या प्रकल्पाचा सर्वे करायचा, स्टडी करायचा आणि संपूर्ण महानगरपालिकांना तो राबवायला सांगायचा. महाराष्ट्र शासनाने जी आर काढला. त्या जी आर अंतर्गत रवींद्र शिंदेंनी आयुक्त संजय सेठी असताना नाले प्रकल्प विभागामध्ये जे काही काम केलं ते दैत्यबान काम आहे. आम्ही पूर्ण TOR CES कंपनी अपॉइंटमेंट केली, कन्सल्टंट कंपनी अपॉइंट केली. TOR काढून CS नावाची कंपनी अपॉइंटमेंट केली आणि या कंपनी थ्रू संपूर्ण ठाणे शहराचा नाले विभागाच्या प्रकल्पाचा स्टडी, अभ्यास केला, सर्वे केला. या सर्वे अंती ठाणे शहराची बिकट परिस्थिती आहे पूरस्थितीची, हे कसे सोल्युशन काढता येईल याच्यावर अभ्यास केला. आणि त्याच्यावरचा पहिला प्रकल्प जो 6 कोटीचा होता, पहिला प्रकल्प म्हणजे आत्माराम चौक ते मुंब्रा शिव फाटा, आत्माराम चौक ते मुंबई शिव फाटा येथील अंतर्गत जे इंग्रजांच्या काळातले कलवट्स होते ज्याच्याकडून बैलगाड्या जातात खालून, ते कलवट संपूर्ण तोडून वर्षभरामध्ये 36 कलवट तोडून बनवले. दोन्ही बाजूचे, उजव्या बाजूचे डाव्या बाजूचे दोन्ही कलवट्स बनवले आणि नाला हा खाडीपर्यंत जोडला. त्यामुळे आज तागायत आउटपुट असं आहे की आज तागायत तिथे भयावह पूरस्थिती मुंब्रामध्ये होत नाही. हे झालं मुंब्रा शहराचा जे स्टार्टिंग प्रोजेक्ट झाला. म्हणजे सुरुवातीचा जो पहिला प्रोजेक्ट चालू केला तो कोणी रवींद्र शिंदेने केला. मग नंतर ठाणे शहराचा स्टडी चालू झाला. CS कंपनीला ॲडिशनल वर्क दिलं ठाणे शहराचा सर्वे करण्यासाठी आणि ठाणे शहरातले नाले केले. 13 मुख्य नाले, 12 ते 13 मुख्य नाले, 180 किलोमीटरचे नाले ठाणे शहरामध्ये आहेत. 180 किलोमीटरचे ते मुख्य नालेच आहेत. अजून डबल 100 किलोमीटरचे अंतर्गत नाले आहेत. अशा प्रकारचा मोठा प्रकल्प 11,000 कोटीचा प्रकल्प रवींद्र शिंदेने तयार केला आणि VGTIकडून स्थित त्याचं ऑडिटिंग करून घेतलं. VGTIकडून त्याचं ऑडिटिंग करून घेतलं आणि अशा प्रकारे मुख्य प्रकल्प ठाणे शहरात प्रचंड प्रमाणात राबविले. आजही ठाणे शहरामध्ये आउटपुट काय तर पूरस्थिती होत नाही. आउटपुट काय तर पूरस्थिती होत. हे रवींद्र शिंदेचं स्केल आहे. हे रवींद्र शिंदेचं लोक आहे. रवींद्र शिंदे विद्वान आहे, जो VGTI यासारख्या कॉलेजमधून प्रावीण्य मिळून आलेला माणूस आहे. गोल्ड मेडलिस्ट आहे. सर्व्हिसमध्ये राहून MPSC केलं, IIT केलं. हे संपूर्ण कशासाठी केलं तर आपलं ठाणे शहर आपलं आहे. ठाणे शहर आपलं आहे, त्या ठाणे शहराचा विकास झाला पाहिजे या दृष्टीने काम केलं. परंतु एक दुःखाची गोष्ट अशी आहे की सेवेमध्ये काम करत असताना मी कधी अशा गोष्टीकडे लक्ष दिलं नाही की माझ्या प्रमोशन कशा मिळतील, मला पुढे कसं जाता येईल, या गोष्टीकडे मी लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे वेळोवेळी माझ्यावर पदोन्नती, प्रमोशनवर अन्याय व्हायचा. कारण रवींद्र शिंदेचं नाव जसं असं मोठं होत गेलं, रवींद्र शिंदेचं नाव जसं जसं मोठं होत गेलं, अधिकाऱ्यांच्या समोर नाव आलं रवींद्र शिंदे चर्चेत. एक डॅशिंग कार्यकारी अभियंता म्हणून, ज्युनियर इंजिनियरसमोर नाव आलं. खुद लालासाहेब केडी लालासाहेब यांनी आयुक्त भोगे साहेब आले असताना, आयुक्त भोगे साहेब आले असताना 5 करोडचं प्रकरणं होती. आयुक्त भोगे साहेब कुठल्याच प्रस्तावावर सह्या करत नव्हते. त्यावेळी बिकट परिस्थिती आली. अशा बिकट परिस्थितीमध्ये मी थेट आयुक्तांना विचारलं, साहेब जर तुम्ही मंजुरीच दिल्या नाही तर कार्यकारी अभियंता असून फायदा काय? साहेब तुम्ही मंजुरीच दिली नाही प्रकल्पाला तर कार्यकारी अभियंत्याला अधिकार काय, फायदा काय? त्यामुळे कार्यकारी अभियंत्यावर आलेल्या प्रेशरनुसार कार्यकारी अभियंता आदेश देतात काम करण्याचे, पण त्या काम करायला आर्थिक अधिकारच नसतील तर 5 करोड 14 करोड सारखी प्रकरणं बनतात. हे थेट आयुक्तांशी बोलणारा एकमेव माणूस तो म्हणजे रवींद्र शिंदे. त्यामुळे रवींद्र शिंदे प्रचलित आला. एक डॅशिंग अभियंता म्हणून लालासाहेबांनी माझी ओळख करून दिली. एक डॅशिंग अभियंता म्हणून मला लालासाहेबांनी माझी ओळख करून दिली. एक डॅशिंग अभियंता म्हणून एक ओळख करून दिली आणि डॅशिंग अभियंता आहे. अनेक प्रकल्प मग ते फॉरेस्ट विभागातले असो, शासनाच्या जमिनीवरील असो,
जे यशस्वीपणे राबविणारा माणूस म्हणजे रवींद्र शिंदे. अनेक प्रकल्प चालू करताना फॉरेस्ट डिपार्टमेंटची लोकं यायची, काम बंद करायची. ज्या वेळेस फॉरेस्ट डिपार्टमेंटची लोकं यायची तिथे रवींद्र शिंदे शाडू टाकून उभा राहायचा. त्यांना आव्हान द्यायचं, हे नागरी विकासाची कामं आहेत, आमच्या घरची कामं नाही आहेत. तुम्ही काम बंद केलं आले तर तसं मला तुम्ही आदेश दाखवा. आदेश नाही दाखवले तर मी तुम्हाला आतमध्ये जेलमध्ये पाठवेल, अशी धमकी द्यायचं फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांना. ते फॉरेस्ट विभागाचे अधिकारी मागे जायचे. अरे हा कुठला अधिकारी आहे तो प्रथमतः आम्हाला धमकी देतो, कारण फॉरेस्ट अधिकाऱ्यांना सर्व लोक आधी घाबरतात. परंतु रवींद्र शिंदे कधी कोणाला घाबरलं नाही, कारण मी नागरी विकासाची कामं करतो आहे, शहर विकासाची कामं करतो आहे, माझ्या घरची कामं करत नाही. जर ते सरकारी खात्याचे फॉरेस्ट विभाग काम करतो, आम्ही पण सरकारी काम करतो आहे. आणि फॉरेस्ट विभागातलं जे पाणी शहरामध्ये येते, फॉरेस्ट विभागातले घाण जर शहरामध्ये येते, फॉरेस्ट विभागातल्या गाड्या जर शहरामध्ये येतात, तर फॉरेस्ट विभागात जाऊन काम करणे आमचे सर्वस्वी अधिकार आहे. कारण नागरी सुविधेची काम आहेत, आम्ही जनतेसाठी काम करतो, माझ्या स्वतःसाठी काम नाही करत, असे मी ठणकावून सांगितलं फॉरेस्ट अधिकारी. फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी कबूल केलं. त्यानंतर फॉरेस्ट अधिकारी परमिशन देऊ लागले, धनाधन परमिशन देऊ लागले. हा रवींद्र शिंदेचं स्किल आहे. कुठलाही विभाग असो, शासन मंत्रालय असो, विधानसभा असो, थेट जाऊन काम आणणारा, काम मागणारा, निधी आणणारा माणूस म्हणजे रवींद्र शिंदे. दिल्लीला जायचो, नाले प्रकल्प विभाग जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट जे आलं, दिल्लीला 2 वेळा जाऊन आलो, निधी घेऊन आलो. के.डी. लालासाहेबांनी माझी नियुक्ती केली दिल्लीला जाण्यासाठी. के.डी. लालाने माझी नियुक्ती केली दिल्लीला जाण्यासाठी, निधी आणण्यासाठी. तो दिल्लीला जाऊन आलो. सचिन भालेराव माझ्यासोबत होते. सचिन भालेराव ज्युनियर इंजिनियर उपअभियंत्यासारखे काम करतात. त्यांना मिळालं पाहिजे उपअभियंता, अजून मिळाले नाही, दिले पाहिजे. मी असतो तर नक्कीच परत करत. अशा प्रकारचं दिल्लीला जाण्यासाठी सचिन भालेराव, आम्ही दिल्लीला गेलो, निर्मल भवनमध्ये गेलो, निधी मांडला, प्रकल्पासाठी निधी पाहिजे, निधी आणला. 50 करोड रुपये दिवा विभागासाठी खास करून जाऊन आणले. सर्व प्रकल्प झाले. नंतर 12-13मध्ये लालासाहेबांनी आमच्याकडे दिवा विभाग दिला. माझ्याकडे दिवा विभागाचा प्रकल्प माजी महापौर मडवी, माजी नगरसेवक मडवी यांच्या विभागातील जो यशस्वीपणे राबविला. दिवा विभागाचा प्रकल्प राबविण्याचं कारण म्हणजे दिवा विभाग पाण्याखाली जातो दरवर्षी. कारण दिवा भूभाग आणि उल्हास नदी, दिवा भूभाग आणि उल्हास नदी यांची पाण्याची पातळी आणि जमिनीची पातळी एकच आहे. त्यामुळे दरवर्षी फ्लडिंगला पाणी दिवा गावात येतं. त्याच्यावर उपाय काय? त्याच्यावर एकमेव उपाय होता की नाले डीप करणं. ते डीप केले. रवींद्र शिंदेने सर्वे करून, प्रत्यक्ष लालासाहेबांनी, मी सर्वे करण्यासाठी साईटवर गेलो, पाहिलं की समुद्रसपाटीची म्हणजे खाडीची पातळी पाण्याची आणि दिव्याची जमिनीची पातळी एकच आहे. त्यामुळे दरवर्षी पूरस्थिती होते. तर अशा प्रकारचं तांत्रिक विभागाचं जे जमलं नाही, तांत्रिक विभागाला जे जमायचं नाही ते रवींद्र शिंदे करायचं. कारण रवींद्र शिंदेकडे स्किल आहे, अभ्यास आहे, विद्वान आहे, ज्ञानी आहे. आणि ह्याच रवींद्र शिंदेने कधी पदोन्नती प्रमोशनकडे लक्ष दिलं नाही, म्हणून रवींद्र शिंदेकडे अन्याय होत गेला. मला पदोन्नती ज्या नियमित मिळायला पाहिजे, माझ्याऐवजी मी लक्ष न दिल्यामुळे दुसऱ्याला पदोन्नती द्यायचं. आणि अशा प्रकारे 3-3 पदोन्नतीच्या मागे आलो. 3-3 नाही. मी आज ठाणे शहरात एक दैत्यबान नगर अभियंता म्हणून बाहेर पडलो असतो. एक सफाई कामगारांचा मुलगा नगर अभियंता, एक सफाई कामगारांचा मुलगा नगर अभियंता, एक सफाई कामगारांचा मुलगा नगर अभियंता. हेच मला आयुक्ताला सांगायचं आहे.